ॲडव्हेंचर ॲट काश्मीर. लेखिका गौरी पटवर्धन. भाग 10. काय विचारते मी? कुठून आणलेस हे कपडे? आई पार झोयाची कॉलर पकडून झोयाला विचारत होते. रमाला आईच्या आवाजातला कपडे हा शब्द ऐकू आला आणि ती जागेवर धडपडत उठली. तिने जरा वाकून बोगीच्या दाराकडे पाहिलं तर आईनं झोयाची कॉलर पकडलेली तिला दिसली. ती घाईघाईनं चपला अडकवून आईच्या दिशेने धावली. ती आईला म्हणाली, आई सोड तिला, ती चोर नाहीये आई, चोर नाहीये. रमा, तू जागेवर जा, ही गोष्ट नाहीये तुझी, जा जाऊन झोप परत. आईनं झोयाची कॉलर न सोडता रमाला तिथून जायला सांगितलं. आता बाबा पण त्याच्या जागेवरून उठून आला होता. झोया रडत होती. रमा एकीकडे आईचा हात तिच्या कॉलरवरून काढून घ्यायचा प्रयत्न करत होती आणि इतक्या सगळ्या गोंधळानी ऑलमोस्ट अर्ध्या बोगीतली माणसं जागी झाली होती. ते सगळं अजूनही अगदी दाराला लागून असलेल्या पहिल्या कंपार्टमेंटमध्येच उभं राहून बोलत होते. शेवटी तिथे झोपमोड झालेल्या एक आजीबाई चिडल्या. इतना शोर क्यों है भाई? कौन चोर है तो पुलिस को बुला लो, चोर नहीं है तो निपटा लो, भिखारी है तो खाना खिला दो, पर सुबह सुबह ये सब ना करो जी. अगं आई, ती चोर नाहीये, ती झोया आहे. मी सांगितलं तरी तू ऐकत का नाहीयेस माझं? आता रमा पण चिडली होती. शेवटी बाबा मध्ये पडला आणि आईला म्हणाला, स्वाती, त्या मुलीला आपल्या जागेजवळ घेऊन ये, मग बोलू तिच्याशी. रमा, तू चल आधी जागेवर. असं म्हणून बाबांनी रमाला बखोटाला धरून ऑलमोस्ट ओढतच जागेवर परत आणलं. आई झोयाला घेऊन आली. खरं म्हणजे आई तिला घेऊन आली असं म्हणणं सुद्धा चिटिंग होती, कारण झोयाने अजिबात पळून बिळून जाण्याचा कुठलाही प्रयत्न केला नाही. ती गुपचूप आई बरोबर चालत आली. आई सीटवर बसली. झोया तिच्यासमोर मान खाली घालून उभी होती. तिने सरदारजीच्या वेशात डोक्याला गुंडाळलेलं कापड आता स्कार्फ सारखं बांधलं होतं. ती तिच्या आईची ओढणी होती, पण ते कुणाला माहित नव्हतं. तो स्कार्फही विस्कटून तिचं डोकं अर्ध्याच्या वर उघडं होतं. बाबा आईला म्हणाला, कोण आहे ही मुलगी, काय झालं? अरे, आत्ता मी ब्रश करायला गेले तर पलीकडच्या जनरल बोगीमध्ये ही मुलगी झोपली होती. माझं खरं लक्ष गेलं, कारण तिच्या अंगातला टी शर्ट अगदी रमासारखा होता. मग लक्षात आलं की तिची लेगिंग पण रमासारखीच होती. तेवढ्यात हिनं कूस बदलली. तेव्हा माझ्या लक्षात आलं की ते रमाचेच कपडे. हे बघ ना, अरे इथे कोल्या सांडल्याचा डाग सुद्धा आहे रमाच्या टी शर्टवर. Sample complete. Ready to continue?